नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण गौरी गणपतीनिमित्त गौरीसाठी खूपच सुंदर आणि सुरेख अशी रांगोळी काढणार आहोत। तर अशा प्रकारचा आधीच मी गोल काढून घेतलेला आहे खडूच्या साहाय्याने आणि आपण असे बदाम चारही बाजूला समांतर अंतरावर काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्याला आपण पानाचा आकार देणार आहोत। म्हणजे आपण विड्याचं पान काढल्यासारखे हे काढणार आहोत। पहा तर किती सुरेख पद्धतीने आपण ही आकृती काढून घेतलेली आहे। आता मधला जो गोलाकार आहे त्याच्यामध्ये आपण भगवा रंग भरणार आहोत। तुम्ही रांगोळी टूलच्या साहाय्याने भरा अथवा हाताने भरा, खूपच सुरेख असा आपण रंग भरून घेणार आहोत। चला तर मग फटाफट आपण भरून घ्यायचं आहे ऑरेंज कलर किंवा भगवा आणि आपण त्यानंतर चारही पानांना आपण हिरवा रंग देणार आहोत। त्याच्यानंतर प्रत्येकच पानावर आपण व्यवस्थित असा वेगवेगळ्या आकाराची डिझाईन काढून त्याला आपण आणखीन सुरेखता वाढवून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपला हा ऑरेंज रंग देऊन रेडी होत आलेला आहे। पहा आता आपण साईडच्या एका ह्याला आपण मधला गोलाकार असा आकार सोडून आपण हिरवा रंग देऊन घेत आहोत। अशा प्रकारे मस्त असा रंग देऊन घेणार आहोत। गौरी गणपतीला जरूर रांगोळी काढा, ही खूपच सुरेख आणि छान दिसणारी आहे। तर अशा पद्धतीने आपण याला पानाचा आकार देऊन घेत आहोत, खूपच सुरेख असा। तर अशा पद्धतीने चारही बाजूंना हिरवा रंग देऊन झालेला आहे पानांचा। तर आता आपण डाव्या साईडला लाल रंग त्या गोलाकारात खूपच सुरेख अशा पद्धतीने भरणार आहोत। याच्यानंतर उजव्या बाजूला हळदीचा रंग म्हणून पिवळा रंग भरणार आहोत, खूपच सुरेख असा। आणि मधल्या साईडला तांदळाच्या अक्षता म्हणून आपण पांढरा रंग भरणार आहोत व आपण वरच्या पानावरती गणपतीची प्रतिकृती काढून घेणार आहोत। पहा तर किती सुरेख अशी आपली डिझाईन आलेली आहे। तर आता आपण मेन जो पान काढलेला आहे समोरचा वरचा, त्याच्या इथे आपण गणपतीची आकृती काढून घेऊयात। पेनाच्या साहाय्याने आपण खाली ओढून घेणार आहोत वक्र अशा, म्हणजे की गणपतीची सोंड दिसली पाहिजे अशी। त्याच्यानंतर आपण त्याचे कानं काढून घेणार आहोत व खालच्या साईडला आपण पाय काढून घेणार आहोत 2-2 टप्के देऊन। पहा अशा पद्धतीने एक खूप खालच्या साईडला आणि एक आणखी त्याच्या साईडला। आता त्याच्यावरती आपण मुकुट काढून घेणार आहोत। आता आपण त्याच्यामध्ये सोनपावलं काढून घेणार आहोत। 3 पाय आपण काढणार आहोत। सोनपावले आली गौराई अशा पद्धतीचे आपण पाय काढून त्याला आपण अक्षरलेखनही करणार आहोत त्याच्यामध्ये। अशा पद्धतीने आपण पावलं काढून घेत आहोत पांढऱ्या टिपक्याने। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण कलरही भरणार आहोत पांढऱ्या टिपक्यांमध्ये। अशा पद्धतीने बोटाच्या साहाय्याने त्याला प्रेस करून आपण रंग भरून घेणार आहोत।
पहा तर किती सुंदर पावलं आलेली आहेत आपली. ह्याच्यामध्ये मस्तपैकी हळदी कुंकाचा रंग भरून घेऊयात, लाल आणि पिवळा. आणि वरच्या साईडला आपण बोटं काढून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपले पावलंसुद्धा सुरेख पद्धतीने काढून झालेले आहेत. बाजूला पण 3 रेखा काढलेल्या आहेत. त्याच्यावरती आपण आता गौराई आल्या सोनं पावली हे आपण रेखाटन करणार आहोत. चला तर मग करून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपण राहिलेल्या साईडला सुद्धा मस्त अशा त्रिकोण काढून घेतलेल्या गोल आकारात त्याच्यामध्ये आपण गुलाबी रंग भरत आहोत. रांगोळी जर खरंच आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन इझिली अवेलेबल होतील व इझिली तुम्हाला रांगोळ्या पाहता येतील. रांगोळी शेवटपर्यंत पहा, खूपच सुरेख आणि सुंदर अशी वाटणारी आहे. तर या गौरी गणपतीच्या वेळेस जरूर रांगोळी काढा, पाहून सर्वच कौतुक करतील तुमचं. तर अशा पद्धतीने आपला त्रिकोणांना रंग देऊन झाल्याच्या त्याच्यामध्ये आपल्याला पांढरे टिपके देऊन घ्यायचे आहेत. आणखी सुरेख आणि सुंदर अशी आपली डिझाईन वाटण्यासाठी आणि परत ते आपण प्रेसही करून घेणार आहोत.
थँक्यू सो मच रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू.